नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. हिंगोली जिल्ह्यातील आसलवाडी शिवारात घडलेला एका धक्कादायक घटनेत 30 वर्षीय युवकाने शेततळ्यात उडी घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. हा युवक बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रहिवासी असून ट्रकवर क्लीनर म्हणून काम करत होता. मिळालेल्या माहितीनुसार मृत युवकाचे नाव शेख यासीम असं आहे. तो ट्रकवर क्लीनर म्हणून काम करीत होता. काही दिवसांपूर्वी तो ड्रायव्हरसह नांदेड येथे माल उतरवण्यासाठी गेला होता. माल उतरवल्यानंतर परतीच्या प्रवासात असोलवाडी फाट्यावर त्याने ड्रायव्हरला मी थोडा वेळात येतो असं सांगत तेथून निघून गेला. मात्र त्यानंतर तो परतला नाही. शोध घेतल्यानंतर स्थानिकांना शेततळ्यात मृतदेह आढळून आला. गोताखोर शमशेर खां पठाण यांनी तळ्यात उतरून मृतदेह बाहेर काढला. आत्महत्येचं नेमकं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाहीये. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून अधिक तपास सुरू केला आहे. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड